वाढता फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मात्र अद्याप हॉकिंग झोन निश्चित झालेले नसताना केवळ QR कोड देऊन फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। बघूया हा त्या संदर्भातला रिपोर्ट। मुंबईतील फेरीवाल्यांचे नियमन करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरण लागू केले आहे। या धोरणांतर्गत अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या QR कोडमुळे अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांमधील फरक स्पष्ट होणार असून अतिक्रमणाविरोधात कारवाई अधिक प्रभावी होईल, असा महापालिकेचा दावा आहे। Exact same duplicate. So how do you identify whether the card is real or duplicate? QR जेव्हा स्कॅन कराल, आम्ही इथे खाली एक लिंक मेन्शन केली आहे, hawker.mcgm.gov.in। तीच लिंक आपल्या URL मध्येही असली पाहिजे, पण इथे बघा काय लिंक आहे, hawker.mcgm.gov.com। दिस इज नॉट अ रिअल लिंक। अँड्रॉइडमध्ये असं दिसतं, आयफोनमध्येही सिमिलरली असंच दिसतं। सो मेक शुअर QR स्कॅन कराल तर ती लिंक hwkr.mcgm.gov.in असली पाहिजे। सगळं डुप्लिकेट होऊ शकतं, पण त्या लिंकवरती डेटा कधी डुप्लिकेट येऊ शकत नाही। महापालिकेकडे आतापर्यंत सुमारे 99,000 फेरीवाल्यांनी नोंदणी केली आहे। त्यापैकी पडताळणी पूर्ण झालेल्या जवळपास 20,000 फेरीवाल्यांना QR कोड देण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यांचे वितरणही सुरू झाले आहे। प्रत्येक अधिकृत फेरीवाल्याची माहिती या QR कोडमध्ये उपलब्ध असणार आहे। मात्र फेरीवाला धोरणातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेले हॉकिंग झोन अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नाहीत। न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकृत फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र हॉकिंग झोन निश्चित करणे अपेक्षित असताना त्याची अंमलबजावणी रखडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। हॉकिंग झोन शिवाय केवळ QR कोड देऊन प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमण आणि फेरीवाल्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे। अशा परिस्थितीत QR कोडची व्यवस्था प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते, हॉकिंग झोन कितपत विकसित होतात आणि फेरीवाला धोरणाची संपूर्ण अंमलबजावणी कशी होते, याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे। QR कोडमुळे अधिकृत फेरीवाल्यांची ओळख पटणार असली तरी हॉकिंग झोनची अंमलबजावणी आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई झाल्याशिवाय मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणं कठीण असल्याचं चित्र आहे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।